Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Saturday blessing meeting at Vineyard Workers of Christ Church. शनिवार आशीर्वाद सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च तर्फे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. This evening, let us turn to the Lord Jesus Christ. या सायंकाळी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळूयात. Let us turn to Him for salvation, त्याच्याकडे वळूयात आपल्या तारणासाठी, for protection, संरक्षणासाठी, for guidance and for nourishment. मार्गदर्शनासाठी आणि आपल्या पोषणासाठी. You and I are safe today not because of the absence of danger, but because of the presence of God. तुम्ही आणि मी आज सुरक्षित आहोत, ते धोका टळल्यामुळे नव्हे, तर परमेश्वराच्या उपस्थितीमुळे. And today, Pastor Peter and Pastor Jayashree are going to speak to us about the nearness of our Savior, the Lord Jesus Christ. आणि आज पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री आपल्याशी आपल्या तारणहार प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळीकतेबद्दल बोलणार आहेत. Take a minute and share this link with your loved ones. तर 1 मिनिट बाजूला काढून ह्या सभेची लिंक आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. And for all those who have tuned in to our service for the first time, we are privileged to share the love of God with you through this service. आणि जे आज शनिवारच्या ऑनलाईन सर्व्हिससाठी पहिल्यांदा ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांचे परमेश्वराचे प्रेम तुमच्या बरोबर वाटता यावे, हे आमचे सौभाग्य आहे. Do visit our website, click on the visitors info tab and share your details. आमच्या वेबसाईटला भेट द्या, विजिटर्स इन्फो टॅब वर क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. Yes, and while doing that, make sure that you give your complete name and mobile number. The church will correspond with you on that number for prayer. विजिटर्स इन्फो टॅब वर तुमचे संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहा. आपले चर्च तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधतील आणि तुमच्याशी प्रार्थना करतील. Besides this Saturday blessing meeting, we also conduct online Sunday service every Sunday at 11 a.m. and the discipleship meeting every Monday at 7:30 p.m. Do tune in for all our services. दर शनिवारी आशीर्वाद सभा संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा आणि दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता शिष्य सभा. शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही सर्व्हिसेस पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आशीर्वादित व्हा. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राइब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. And after having watched this video, do give a like to it. Encourage us. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. The Bible says in the Gospel of Matthew, chapter 5, verse 4, Blessed are those who mourn, for they shall be comforted. मत्तेचे शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 4थ्या वचनात बायबल सांगते, जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. Our Lord Jesus Christ spoke these words. हे शब्द प्रभू येशू ख्रिस्त बोललेले आहेत. He understands your struggles, your pains like no one ever can. तुमच्या वेदना, तुमची दुःख तो समजतो, जे इतर कुणालाही समजू शकणार नाही. And He alone can comfort you. आणि फक्त तोच
तुमचं सांत्वन करू शकतो, strengthen and renew you. सामर्थ्य देऊ शकतो आणि नव चैतन्य देऊ शकतो. Pastor Peter and Pastor Jay Shri are going to speak about the compassionate Father, the God of all comfort. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री आज आपल्याशी बोलणार आहेत त्या करुणामय पित्याबद्दल, जो सगळ्या गोष्टीसाठी दिलासा देणारा परमेश्वर आहे. So with great joy, put your hands together and welcome God's anointed pastors, Pastor Peter and Pastor Jay Shri. तर चला हर्ष उल्हासात आपले हात उंचावून स्वागत करूया परमेश्वराचे अभिषिक्त पास्टर्स, पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. Great things are in store for each one of you. महान गोष्टी तुम्हा सगळ्यांसाठी राखून ठेवल्या आहेत. Let not your hearts be troubled. तो कुणाचंही हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नका. Our hope is in Christ Jesus. आपली आशा येशू ख्रिस्तामध्ये आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Isaiah chapter 63 verse 14. आणि यशाया 63 त्यातलं 14वं वचन आपण यावेळेला काढूया. Isaiah chapter 63 verse 14. यशाया 63:14. As the cattle is taken down into a peaceful valley, the Spirit of the Lord gives them rest. You led your people, Lord, to make yourself a glorious name. यशाया 63:14 मध्ये लिहिलंय, यहोवाच्या आत्म्याने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला. याप्रमाणे तू आपणास प्रतापी नाव करायला आपल्या लोकांना चालवीत नेले. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Like a herd of cattle that is led to green pastures, जसं गुरांचा कळप हिरव्यागार कुरणाकडे चालवला जातो, so also the Spirit of God will take His people through the hard things of life. तसं देवाचा आत्मा त्याच्या लोकांना आयुष्यातील अवघड प्रसंगातनं पार नेईल. Every cattle is taken care of by the shepherd. सगळ्या गुराढोरांना किंवा कळपाला मेंढपाळ सांभाळतो It is his responsibility आणि ती त्याची जबाबदारी असते. to see that his cattle get the best of waters and the best of pastures. त्याच्या गुराढोरांना किंवा कळपाला चांगलं पाणी मिळावं, हिरवगार कुरण मिळावं, ही जबाबदारी त्याची असते. And so God is telling his people, तर देव त्याच्या लोकांना सांगत आहे, you are like my sheep. तुम्ही माझ्या मेंढरासारखे आहात. And so it is my responsibility तर ही माझी जबाबदारी आहे that I have to take you beside still waters, की मी तुम्हाला शांत पाण्याकडे न्यायला हवं that I have to give you your food, clothing and shelter. आणि मी तुम्हाला तुमचं अन्न, वस्त्र आणि निवारा द्यायला हवा. Because that is the way God gains for himself a magnificent reputation. का अशा पद्धतीनं देव स्वतःला एक प्रतापी नाव प्राप्त करून घेतो. God will give you rest from all your troubles. देव तुम्हाला तुमच्या सर्व त्रासांपासून विसावा देईल. Praise God. देवाला धन्यवाद. So cheer up, my dear brothers and आणि sisters. म्हणून आनंदी व्हा माझ्या प्रिय भगिनींनो, भावांनो. God is ready to take care of you. देव तुम्हाला सांभाळायला तयार आहे. You know, these times, तुम्हाला माहितीये हा जो काही काळ आहे, many people feel very, very tired and restless. या काळामध्ये अनेक लोकांना दमल्यासारखं झालेलं आहे, बेचैन आणि अस्वस्थ झालंय. Why does one feel restless? बरं, एखाद्या माणसाला असं बेचैन का वाटायला लागतं? How can one overcome restlessness? आणि एखादा माणूस या अस्वस्थ अवस्थेपासून बाहेर कसा येऊ शकतो? Many people tell me, अनेक लोक मला सांगतात Pastor, की पास्टर, I feel restless all the time. मला सारखं बेचैन वाटतं What should I do to feel normal once again? आणि परत एकदा मला नॉर्मल व्हायला काय करावं लागेल? How do I stop feeling restless and lonely? आणि कसं काय बरं हा अस्वस्थपणा, हा एकटेपणा माझ्यापासून लांब जाईल? Am I missing something in life? आणि आयुष्यामध्ये माझ्याकडनं काहीतरी राहून गेलंय का? Yes, we know. आपल्याला ठाऊक आहे, There is physical tiredness, एक शारीरिक थकवा असतो, mental tiredness. मानसिक थकवा पण येतो. It is caused by so many concerns of life. आणि आयुष्यामध्ये ज्या बऱ्याच काळज्या असतात, त्या काळज्यांपायी शारीरिक आणि मानसिक दोन्ही थकवे येऊ शकतात. What shall I eat? What shall I drink? What shall I wear? त्याच्यामध्ये मी काय खावं, मी काय प्यावं, मग आज मी घालायचं काय, मग मी करायचं काय? And it is taking a heavy toll on people's minds, आणि या सगळ्याचा परिणाम लोकांच्या मनावर प्रचंड प्रमाणात होत आहे. even on their souls and their spirits. आणि होता होता त्यांच्या जीवांवर, त्यांच्या आत्म्यांवर सुद्धा या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. Whatever will not allow you to rest and enjoy, आणि जी कुठली गोष्ट तुम्हाला स्वस्थ होऊ देत नाही, तुम्हाला आनंद घेऊ देत नाही,
it becomes a burden. ती प्रत्येक गोष्ट ओझच बनते It is overload. आणि तो एक भार बनतो. And such overloads need not be carried by you. आणि असले जे काही भार असतात ते तुम्ही वाहायची गरज नाही. You have to take it to the Lord. तुम्ही प्रभूकडे हे भार घेऊन गेलं पाहिजे. Overloaded things will always make you restless. कारण प्रचंड भार जो तुम्ही तुमच्यावर घेतला तर त्यातनं तुम्ही बेचैनच होणार आहात. See, man is made to carry a certain amount of load. कसं आहे, मनुष्याला एका पद्धतीचा काही प्रमाणातला भार घ्यायला ठीक आहे, But beyond that, परंतु त्या पलीकडे it will surely make him restless. नक्कीच मनुष्य अस्वस्थ होणार, बेचैन होणार जर भार वाढला तर. That's why the Bible says आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलंय in Isaiah 14 verse 3, यशया 14 त्यातलं 3रं वचन, in that day the Lord will give you rest from your pain and turmoil and harsh service. त्या दिवशी परमेश्वर तुम्हाला तुमच्या अवघड प्रसंगातनं आणि तुमच्या खडतर सगळ्या कष्टातनं विसावा देईल. Which is that day? आणि तो दिवस कुठला आहे? The day you give your heart to God. ज्या दिवशी तुम्ही तुमचं हृदय देवाला द्याल तो दिवस. The day you will come more closer to Him. आणि ज्या दिवशी तुम्ही देवाच्या जास्त जवळ याल तो दिवस. Today you see, आज तुम्ही पाहत असाल people take lots of medication and counsel to gain rest. माणसांना फार सारी औषधं खावी लागतात, सल्लामसलत डॉक्टरांची जाऊन घ्यावी लागते, कारण त्यांना विसावा नाही, त्यांना झोप नाही, त्यांना शांती नाही. What not people do to get rest? आणि अलीकडच्या दिवसांमध्ये मनुष्य स्वतःच्या जीवाला शांत करून घ्यायला बरंच काही करतो. But if you apply just simple biblical principles, पण तुम्ही लोकांनी जर साधी सरळ अशी बायबल मधली जी काही तत्व आहेत ती अंगीकारून वापरली you will surely find rest for your तर souls. त्यातनं नक्कीच तुमच्या जीवांना विसावा लाभेल. Many times you have to just be as you are, आणि अनेक वेळेला ना तुम्ही लोक जसे आहात तसंच राहायचं, trusting in God, देवावरती विश्वास ठेवत जगायचं. not trusting too much on yourself. बाकी स्वतःवर सुद्धा फारसा विश्वास ठेवायचा नाही. Say, just be as you are. जसे आहात तसेच राहा. Be a child of God. देवाचं लेकरू आहात तर तसंच राहा. Be the sheep of God. देवाचं मेंढरू आहात तर तसेच राहा. And let God do. आणि देवाला करू दे. But there is so much of pressure on many people परंतु अनेक लोकांवर इतका दबाव आणि भार आलाय because they have to achieve it. कारण की त्यांना ते करून दाखवायचं आहे, Then they push themselves beyond limit. त्यांना मिळवायचं आहे, त्यांना ते कमवायचं आहे. मग ते स्वतःच्या मर्यादे पलीकडे स्वतःला ढकलतात They strive. आणि प्रयत्न करतात They want to gain आणि something. त्यांना त्यातनं काहीतरी मिळवायचं असतं They want to be in the race of the आणि world. त्यांना जगातल्या शर्यतीमध्ये भाग घ्यायचा असतो. Because all these things, कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत it always gives you promise of future or success. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भवितव्याविषयीनं काहीतरी वचन देतात की मी तुला यश देईन वगैरे वगैरे. And so they run after this life. आणि म्हणून माणसं या आयुष्याच्या मागे धावतात. They go beyond themselves. माणसं स्वतःच्या मर्यादेच्या चौकटी पलीकडे प्रयत्न करतात They don't even trust God. आणि मग माणसं होता होता देवावर विश्वास सुद्धा ठेवत नाही And that's why they cannot relax. आणि म्हणून मग त्यांना आराम मिळत नाही, विसावा मिळत नाही. Because if they don't do it, कारण की त्यांनी जर केलं नाही it won't happen. तर त्यांना माहितीये मी केलं नाहीये तो होणार नाहीये. Or what if others go before them or beyond them? किंवा बाकीची माणसं माझ्या अगोदर गेली तर, बाकीची माणसं माझ्या पुढे गेली तर. And so that stress is almost killing मग ते mankind. जे काही दडपण असतं ते मनुष्याला जवळजवळ ठार मारतं I want to be in the forefront. की मला तर पुढे राहायचंय I want to be in the happening things. आणि मला तर जिकडे गोष्टी घडतात तिथे अगदी मध्यस्थानी राहायचंय I want to be in the elite crowd. आणि मला तर अगदी प्रतिष्ठित लोकांमध्ये राहायचंय. Say, that is putting a lot of strain on people's minds. आणि या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या माणसाच्या मनावर प्रचंड दडपण घालतात. And why does this happen? आणि असं सगळं का होतं? Because these people trust on God less and trust on themselves more. कारण ही जी कोणी माणसं असतात त्यांचा देवावर कमी विश्वास आणि स्वतःवर जास्त विश्वास असतो And they think they can do a better job than God. आणि त्यांना असं वाटायला लागतं की देवापेक्षा चांगलं काम मी करीन. But what happens is परंतु काय होतं, they become so restless. ते इतके अशांत आणि बेचैन होतात. It affects their life, it affects their career, it affects the home atmosphere. की होता होता त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या करिअरवर, त्यांच्या घरातल्या वातावरणावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. And then they try various medicines to relieve them from their आणि मग restlessness. ते वेगवेगळ्या पद्धतीची औषधं खायला लागतात अशासाठी की ही बेचैन अवस्था त्यांची दूर व्हावी. See, the best healing for your restlessness is just one thing, trusting on God fully. पण तुम्हाला माहितीये का, तुम्हाला हे जे काही अस्वस्थ आणि बेचैन वाटतंय ना त्यातनं जर बाहेर निघायचं असेल तर त्याचा एकमेव विश्वास ठेवण्याजोगा उपाय म्हणजे देवावरती पूर्ण विश्वास ठेवणे.
That's what the Bible says. असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. Trust in the Lord with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेव. Lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नको. In all your ways acknowledge Him. तुझ्या सर्व मार्गांमध्ये त्याची जाण ठेव He will guide you into all your आणि paths. तो तुला तुझ्या सर्व मार्गांमध्ये मार्गदर्शन करेल. Bible says in Psalm 46 verse 10. स्तोत्र 46 त्यातलं 10व वचन बायबल म्हणतं, Stop striving and know that I am God. प्रयत्न बंद कर आणि जाणून घे की देव मी आहे. This is what God is saying. असं देव म्हणत आहे. Stop striving and know that I am God. तुझी डोकेफोड बंद कर आणि जाणून घे की मी देव आहे I will be exalted among the nations. आणि राष्ट्रांमध्ये मला गौरव मिळणार आहे. I will be exalted in the earth. या पृथ्वीवरती मला वैभव मिळणार आहे. See, God wants to give you peace. देवाला तुम्हाला शांती द्यायची आहे. He wants to give you rest. देवाला तुम्हाला विसावा द्यायचा आहे. He wants to give you joy in your life. देवाला तुमच्या जीवनात तुम्हाला आनंद द्यायचा आहे. God desires. देवाची इच्छा आहे. You know, human being तुम्हाला माहितीये का, मनुष्य is reluctant to miseries. मनुष्य त्रासांविषयीनं थोडा हैगय करतो. He always wants to enjoy the happy situation. कारण मनुष्याला नेहमी आनंदी वातावरणाचा अनुभव घ्यायचा असतो आणि त्रास म्हटलं की माणसाला नको वाटतं. We all want joy. आपल्याला सगळ्यांनाच नेहमी आनंद हवा असतो. We all want to enjoy life. आपल्याला सगळ्यांनाच नेहमी जीवनाचा आनंद घ्यायचा असतो. त्रास म्हटलं तर कुणाला हवे असतात, कुणालाच नाही. Nobody wants trouble. कुणालाच त्रास नको आहेत ना. We want things to be very easy. आपल्याला गोष्टी सोप्या हव्या असतात, सगळं शांत हवं असतं, डोक्याला ताप नको असतो. See, and God knows it. आणि देवाला माहितीये, God knows that you need these things. देवाला माहितीये की या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे. And God is also not against your enjoying आणि life. देव सुद्धा काही तुमच्या विरुद्ध नाहीये की तुम्ही जर जीवनाचा आनंद घेत असाल तर देव काही तुमच्या विरुद्ध नाही. But there is a condition. परंतु एक अट आहे. And He says, if you fix your eyes on me आणि देव म्हणतो की तुम्ही जर तुमचे डोळे माझ्यावर केंद्रित केले and be obedient to me आणि माझ्या आज्ञा पालनात जर तुम्ही राहिला, and read the Bible तुम्ही every जर day, बायबल रोज वाचलं, then I will make many things easier for तर मी you. करीन तुझ्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या करीन मी. Yes. Many things He can make it easier for आणि us. बऱ्याच गोष्टी देव आपल्यासाठी सोप्या करू शकतो. Bible speaks of a young man whose name was David. बायबल मध्ये एका तरुण मुलाची नोंद आहे, ज्याचं नाव होतं दावीद. He was very devoted to God, आणि फार भक्तिमान मुलगा होता. yet he had lots of trouble in life. तरी पण त्याच्या आयुष्यामध्ये अनेक सारे त्रास आले He had many enemies around him, आणि त्याचे शत्रू खूप होते ज्यांनी त्याला घेरलेलं due to which he suffered with restlessness. आणि ज्याच्या पायी दावीदाला अस्वस्थ आणि बेचैन वाटायचं. And but पण yet in all these things, किंतु परंतु या सगळ्यात he most of the time felt at rest. अनेक वेळेला त्याला विसावा मात्र मिळायचा. Why and how? कसा आणि कुठून? You know, early times, पूर्वी men who lived in the open, जी कोणी माणसं उघड्यावर राहायची, many thousands of years back, पूर्वी म्हणजे अनेक हजारो वर्षांपूर्वी they would live in the open उघड्यावरती माणसं राहायची and they would fight all the dangers of the wild. आणि जे काही जंगलांमध्ये वगैरे जी काही संकट येतात त्या सगळ्या संकटांना ती सामोरी जायची. Yet they never felt a bit of restlessness. तरी पण त्यांना अस्वस्थ आणि बेचैन कधीच वाटायचं They नाही. were surrounded by wild animals. जंगली जनावरं त्यांच्या अवतीभोवती असायची, कारण ते उघड्यावर राहतात. Yet they were at peace. आणि तरी पण ते शांत असायचे. Do you know why? तुम्हाला माहितीये का? Because कारण whenever predators entered their hut, जेव्हा कोणी शिकारी यायचे का त्यांच्या झोपडीमध्ये घुसायचे, त्यांच्या तंबूत the घुसायचे, wild animals, त्या जंगली जनावर यायची, they would run to the caves before they got eaten or dead. तर ते गुहेकडे पळून जायचे ते मरायच्या अगोदर किंवा त्यांना कोणी खायच्या अगोदर. They knew one thing. त्यांना एक गोष्ट ठाऊक होती, If they were attacked by wild animals, run to the cave. जंगली जनावरांनी जर आपल्यावरती हल्ला केला तर गुहेकडे धावून जायचं. And so they would hide in the cave. मग गुहेत जाऊन ते लपायचे. So every time they had trouble, तर ज्या दर वेळेला त्यांना काही त्रास व्हायचा they would run to the confines of the cave. त्या दर वेळेला ते कुठल्या तरी गुहेत जाऊन लपायचे. And that's how they were saved. अशा पद्धतीनं ते वाचायचे. पूर्वीच्या काळी उघड्यावर राहणाऱ्या माणसांचं मी सांगतोय. And the whole family did that. आणि पूर्ण परिवार अशा पद्धतीनं नांदत असायचा, उघड्यावरती राहत असायचा आणि असंच करायचा. Modern people need to do the same thing. आता आधुनिक लोकांनी सुद्धा तसंच काहीतरी करायची गरज आहे. When predators like deaths and suffering or trouble come up, जेव्हा केव्हा काही जंगली जनावर आपल्यावरती हल्ला करायला येतात. आता जंगली जनावर म्हणजे समजा काही त्रास येतात, समजा काही संकट आपल्यावर येतात.
We need to run to the refuge. त्या प्रत्येक वेळेला आपण आपल्या आश्रयस्थानाकडे धावायचं. God is our refuge and our strength. देव आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे. And that's what David always did. आणि दाविदानी नेहमी असंच केलं. Yes, he would run to the cave to hide. अर्थातच दावीद गुहेकडे धावायचा, लपायला, And he used to cry unto God while running. आणि तो देवाकडे रडायचा धावत असताना, And he used to hide in the caves. आणि गुहेत जाऊन लपायचा. But God was his refuge and strength. पण देव मात्र त्याचा आश्रयस्थान आणि त्याची ताकद होता. That's what he said असं तो म्हणाला. in Psalm 61 verse 2. स्तोत्र 61 त्यातलं दुसरं वचन. When I feel hopeless, I cry out to you from far away. जेव्हा केव्हा मला निराश वाटतं, आशाहीन वाटतं, त्याला लांबून मी रडून तुझा धावा करतो. Lead me to the mighty rock which is higher above me. की तू मला त्या महान खडकाकडे ने, की जो खडक माझ्याहून फार उंच आहे. That means he was running to the cave, याचा अर्थ तो गुहेकडे धावायचा, running to God. तो देवाकडे धावायचा. God was his cave. देव त्याची गुहा होता God was his high rock. आणि देव त्याचा उंच खडक होता, He would run to God for safety. आणि तो संरक्षणासाठी देवाकडे धावायचा. That's why he wrote in Psalm 46 verse 1, म्हणूनच स्तोत्र संहिता 46 आणि त्यातल्या पहिल्या वचनामध्ये त्याने लिहिलं, God is a refuge and strength, परमेश्वर माझं आश्रयस्थान आणि शक्ती आहे, a very present help in trouble. माझी तात्कालिक मदत संकटांमध्ये देव आहे. In Psalm 61 verse 3 he स्तोत्र wrote, संहिता 61:3 मध्ये त्याने लिहिलं, You are a strong tower, O God, where I am safe from my enemies. तू माझा खंबीर बुरुज आहेस देव बाप्पा, की ज्या बुरुजाखाली येऊन मी माझ्या शत्रूंपासून सुरक्षित राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. You know, David had so much trouble तुम्हाला माहितीये दाविदाला इतका त्रास होता ना आयुष्यात, that he didn't know whom to share with, की त्याला कळायचंच नाही की मी माझा त्रास कोणाला सांगू, कोणाशी बोलू, कोणाला सांगू. because he knew that those with whom he might share, they might turn to become his enemy. कारण त्याला माहिती होतं, समजा काही लोकांना मी जाऊन माझे त्रास सांगितले तर ती माणसं उद्या उठून कदाचित माझी शत्रू होती. Sometimes you also feel the same. तसंच कधी कधी तुम्हाला पण वाटत असेल, There are people around you, तुमच्या अवतीभोवती माणसं असतील, but you don't know पण तुम्हाला कळत नाही how much you can trust them. की अवतीभोवती लाख माणसं येतो, पण कुणावर विश्वास ठेवून कुणाला माझी व्यथा सांगू कळत नाही. Are they trustworthy? यांच्यावरती विश्वास ठेवण्याजोगा आहे का? See, and so many times तर बऱ्याच वेळेला we do run into times and seasons when there is no one to hear us. आपण पण अशा काही ऋतूतनं काळातनं जातो की जिथे आपलं ऐकणारं कोणीच नसतं. Maybe somebody is ready to hear, but you don't know whether you can trust him. आणि कदाचित असतील काही माणसं तुमचं ऐकायला तयार, पण आपल्याला मनात एक भीती असते की काय माहित मी यांच्यावर विश्वास ठेवू शकीन का. And so we don't share it. मग आपण नाही सांगत, कारण तोंडावर पडलो तर. And so we are hearing the ramblings of our heart within ourselves. आणि म्हणून आपण आपल्या अंतःकरणामध्ये जे काही चाललेलं असतं, कुसबुस ती आपली स्वतःच ऐकतो. And at times, मग कधी कधी our friends are also surprised आपले मित्र मैत्रिणी त्यांनाही आश्चर्य वाटतं that we are still dealing with the same problem for years. की अजूनपर्यंत वर्षोनवर्ष निघून गेली, आपण तोच त्रास घेऊन बसलोय. I mean, you feel so embarrassed to मग tell एवढी them लाज वाटते आपल्याला त्यांना सांगायला. that, last time I shared with you, I am still with the same trouble. नाही, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं ना, तोच त्रास मला अजून पण आहे. And so we know that friend of ours will turn around and say, you are still in it. मग आपल्याला माहिती असतं की आपला मित्र किंवा मैत्रीण आता आपल्याकडे वळून बघणार आणि म्हणणार की हे काय, एवढे दिवस निघून गेले, ती अजून तू त्याच त्रासात आहे. And so we don't want to share it. मग आपल्याला भीती वाटते, लाज वाटते, मग आपण नको म्हणतो की नको बाबा कुणाला सांगायला. Sometimes even our dearest loved ones and close friends, कधी कधी आपले आप्त मित्र आणि आप्तजन सुद्धा in their humanity, त्यांच्या मानवतेमध्ये they grow weary of listening to our same old grievances. थकून जातात आपली ती जुनी पुराणी कहाणी ऐकून Because they have heard it for 1,000 times. कारण त्यांनी आपली ती जुनी पुराणी कहाणी हजारो वेळेला ऐकलेली आहे. See, the first few times they showed interest in you. आणि पहिल्या काही वेळांमध्ये त्यांनी उत्सुकता दाखवली And they showed how much they love you and are आणि concerned त्यांनी about तुम्हाला you. सांगितलं की नाही आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आम्हाला तुमची काळजी आहे वगैरे. काही पहिल्यांदा वगैरे त्यांनी असं सांगितलं. But when it is day after day, you repeat the same old story. पण दिवसेंदिवस तुम्ही तुमची ती जुनी पुरातन कहाणी त्यांना सांगत राहिला, People don't want to hear it. लोकांना ऐकायचं नसतं, कारण प्रत्येकाला आपापले त्रास असतात. मग कोणाला ऐकायला हवं असणार आहे सारखं सारखं तेच. No sooner they say you, they run away. आणि मग जेव्हा ते तुम्हाला पाहता क्षणी पळून जातात, कारण ते म्हणतात की याचं परत तेच रडगाणं सुरू होईल. See, it becomes hard to have a hearing ear. आणि मग अवघड जातं, असं ऐकणारा कान मिळणं एक तर मुश्किल आहे. But praise God, पण देवाला धन्यवाद, God can hear you every day.
देव मात्र ऐकणारा कान देतो आणि रोज तुझा ऐकतो. He does not get tired. देव नाही असं करत. देवाला कधीच थकवा येत नाही आपलं ऐकून. Every moment is ready to hear you. प्रत्येक क्षणाला देव तुझं ऐकायला तयार आहे. Every day he will tell you, दर दिवशी देव तुला सांगेल, my son, माझ्या मुला, cast all your burdens upon me, तुझी सगळी ओझी माझ्या पायाशी टाक राजा. for I care for you. मला आहे ना तुझी काळजी. I'm waiting for you. मी तुझी वाट पाहत आहे. Cast your burden. तुझी ओझी टाक. My daughter, cast your burden. माझ्या मुली तुझी ओझी टाक. At times you may be saying, आणि कधी कधी तुम्ही म्हणत असाल, how many times I should cast my burden upon the Lord? पण किती वेळेला मी माझी ओझी परमेश्वराच्या चरणी टाकू. Say, you are thinking that God is like your friends or those people who are not concerned about. आणि मग तुम्ही विचार करायला लागता की देव सुद्धा तुमच्या मित्रांसारखा मैत्रिणीसारखाच ऐका काय, की एक दोनदा ऐकणार आणि मग कंटाळा करणार. See, God is not like your wife or your husband or your parents who can be fed up after some time. पण देव तसा नाहीये. तुमची बायको किंवा तुमचा नवरा किंवा तुमचे आई वडील किंवा कोणीही तुमचं सारखं सारखं ऐकून कंटाळतात. तशातला देव नाहीये. He is God. तो देव आहे. He is a loving तो God. प्रेमळ देव आहे. I mean 24/7 he wants to and loves to hear you. 24/7 त्याला तुझं ऐकायचं आहे. त्याला आवडतं. कुणाला? देवाला तुझं ऐकायला. That means a lot. आणि यातनं आपल्याला खूप एक अर्थपूर्ण गोष्ट आहे ही. You meditate on what I'm saying this evening. तुम्ही मनन करा या गोष्टीवर. मी जे काही बोलतोय ना त्याच्यावर मनन करा. It is so wonderful to have someone who sincerely is concerned about you and is ready to listen to हा, you. असं कोणीतरी आपल्याकडे असणं की प्रामाणिकतेनं जो व्यक्ती आपला ऐकायला तयार आहे, असं कोणीतरी असणं फार छान असतं. Because it's so difficult to find such a person on this earth. कारण भूतलावर पृथ्वीवर अशी माणसं सापडणं अवघड आहे. Yes, there are fortunate ones who have close friends and spouses who will listen to you. अर्थातच असतात अशी काही भाग्यवान माणसं की ज्यांना आपले जवळचे आप्तमित्र आप्तजन असतात की जे त्यांचं ऐकून घेतात. They may even ask you, how are you doing? आणि तुम्हाला ते विचारतील सुद्धा कदाचित की कसे आहात, कसं चाललंय, ठीक आहे ना. Say, because they are genuinely concerned about कारण your त्यांना welfare. खरोखर तुमच्या कल्याणाची काळजी असते. See, you know, we all need to be heard by someone. आणि आपल्याला प्रत्येकालाच असं हवं असतं की माझं कोणीतरी ऐकायला हवंय. See, we all need to be listened to. आणि आपल्याला प्रत्येकाला ही गरज असते की मी जर बोलले तर कोणीतरी माझं ऐका रे बाबा. Yet many times we run into times and seasons when there is nobody. पण तरीही अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये असा काळ येतो की जेव्हा आपलं ऐकणारं कुणी नाही. Many won't even understand the seriousness of your matter. आणि अनेक लोकांना तुमच्या गोष्टीचं गांभीर्य सुद्धा कळणार नाही. They may even say, okay, don't worry brother, don't worry sister. आणि ते म्हणतील बरोबर की ठीक आहे, काळजी नका करू, ठीक आहे ब्रदर, होईल, काळजी करू नका. You need to move on in life. आणि आयुष्यात पुढे तर जावंच लागतं, बसून तर चालत नाही ना. But then you know you cannot move on in life. पण तुला माहिती असतं की मला सध्याला पुढे जाणं होतच नाहीये. You are stuck in the rut. You need strength. You need consolation. आणि मी अडकून पडलेला आहे. मला स्वतःला दिलासाची गरज आहे, सांत्वनाची गरज आहे. Maybe you are paralyzed by a broken relationship. आणि कदाचित तुझं कुठलं तरी नातं तुटलं असेल, त्यामध्ये तू अगदी लखवा मारल्यासारखा लंगडा पांगडा झाला असशील की हे माझं नातं तुटलं. Maybe a trouble of a prodigal son or prodigal daughter. किंवा उधळा मुलगा असेल, उधळी मुलगी असेल, त्याचा काही त्रास असेल. Or it may be work stress. किंवा तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये काहीतरी टेन्शन असेल. Or maybe it is concerning your debts. किंवा तुम्हाला काही कर्ज वगैरे झालं असेल. अशा अगणित गोष्टी माणसाला सतवतात ना. Personal fear or sorrow or sadness. काही व्यक्तिगत भीती असेल, दुःख असेल काहीतरी. प्रत्येकाला काहीतरी असतं राजा. But all this can be dealt with by my God. पण तुम्हाला माहितीये हे सगळं माझा देव हाताळू शकतो. And that's how David saw his life. आणि अशा पद्धतीनं तर दाविदाने आपलं जीवन जे आहे ते पार नेलं. He always found rest in God. दाविदाला नेहमी देवामध्ये एक विसावा सापडला. In the same way, तसं you all need to find your rest in God. तुम्ही सगळ्यांनी आपला विसावा देवात शोधून घ्यायची गरज आहे. Yes, people will be there, लोक अवतीभोवती असणार आहेत, but yet they have तरी limitations. पण लोकांना मर्यादा आहेत. God alone is with no आणि limitation. देव एकटाच असा आहे की ज्याला काहीच मर्यादा नाही. And He can take care of you. आणि देव तुमची काळजी घेऊ शकतो. And that was the sole purpose of God sending Jesus on this earth. आणि ते एकमेव संकल्प होतं ज्या संकल्पाने देवाने येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. That was the only reason Jesus came on this हे earth. एकमेव कारण आहे ज्या कारणानं येशू ख्रिस्त या जगात आलेले आहेत. To give you comfort, तुला दिलासा द्यायला, to give you healing, तुझ्या पाठीवरनं मायेचा हात फिरवून तुला आरोग्य to द्यायला, deliver you, तुला सुटका द्यायला, to give you ease in your आणि emotions. तुझ्या सगळ्या भावनांमध्ये तुला एक सांत्वन द्यायला. And Jesus took the sins of the whole world, आणि येशूनं त्यामध्ये संपूर्ण जगाचं पाप घेतलं, died on the cross, वधस्तंभावर मरण पावले, shed His blood, बोलवान रक्त सांडलं,
and rose again on the third आणि day. तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त परत जिवंत झाले. Jesus himself said येशू स्वतः म्हणाले in Matthew 11 verse 28, मत्थ्याचा 11:28 वचन, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, and I will give you rest. माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन. I mean, he's saying, don't worry. म्हणजे याचा अर्थ ते येशू सांगतायत की तुम्ही काळजी करू नका. God is calling you देव all. तुम्हाला सगळ्यांना हाक मारत आहे Come, come, come. की या या आणि या. Jesus is saying, come to me. येशू म्हणतायत माझ्याकडे या, Trust me. माझ्यावर विश्वास ठेवा I built this earth. आणि मी ही पृथ्वी उभी केलेली I आहे, built you. मी तुला उभं केलेलं I आहे, can take care of you. मी तुला सांभाळू शकतो. You know, a story is told एक गोष्ट सांगतात, of Johnstown city in USA. जॉन्सटाउन सिटी नावाचं एक शहर आहे अमेरिकेत. During the floods in this city, आणि या शहरामध्ये एकदा जेव्हा पूर आला, rumor had gone forth that the great dam was going to give away, it's going to break. त्याला अफवा अशी पसरली सगळीकडे की तिथे एक जो सगळ्यात मोठा डॅम म्हणजे धरण जे आहे ना, ज्याला धरण म्हणतात, तिथलं सगळ्यात मोठं धरण फुटणार आहे किंवा फुटलेलं आहे अशी काहीतरी अफवा तिथे पसरली. And everybody was scared आणि सगळ्यांची घाबरगुंडी उडाली की आता धरण फुटल्यावर काय होणार, because they had this experience. कारण त्यांना हा अनुभव पूर्वी आला होता. The dam was broken about 200 years back in the 18th century. ते जे काही धरण आहे ते 18व्या शतकामध्ये 200 वर्षांपूर्वी एकदा असंच फुटलेलं होतं And the whole city was flooded, killing more than 2,000 people. आणि संपूर्ण शहर पाण्याने ओतप्रोत भरून गेलं, जिथे 2000हून जास्त लोक मेले सुद्धा. And so recently when the rumors spread again, मग आता जेव्हा ही अफवा अशी परत पसरली, somewhere in the 1970s, आता म्हणजे कुठेतरी 1970च्या दरम्यान, the valley was filled with fear. त्याला संपूर्ण दऱ्याखोऱ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. Everyone panicked. म्हणजे सगळेच घाबरले And they were all running, about to run from that place. आणि सगळे सैरावैरा धावायला लागले. Now when the architect who built it again, आता ज्या आर्किटेक्टनं धरण परत बांधलेलं होतं, when he heard it, जेव्हा त्याला हे ऐकू आलं, he said, this is untrue. म्हणजे त्याच्या कानावर जेव्हा ही अफवा आली तेव्हा तो म्हटला नाही नाही असं होऊ शकत It नाही, cannot happen. हे होऊ शकत नाही, The dam is not going to give way ते धरण काही फुटणारं नाहीये, because I built it कारण मी ते बांधलंय and I planned it. आणि मी त्याचं प्लॅनिंग मी केलंय. And I know every bit of material and workmanship put in its construction. आणि त्या धरण बांधण्यामध्ये काय माती गेली, वाळू गेली, सिमेंट गेले, ते सगळं मला माहितीये. And it will bear any pressure of water. कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा दबाव किंवा प्रेशर ते धरण सहन करू शकतं. It has that kind of power. अशा पद्धतीचं सामर्थ्य आणि शक्ती त्याच्यामध्ये घातलेली आहे. ते धरण इतकं सॉलिड बांधलंय. And so what did he do? मग त्याने काय केलं, He then leapt into his car त्या पश्चात तो आपल्या गाडीत गेला and he drove down the valley आणि तिथे त्या रस्त्यावरती गेला, त्या खोऱ्यात का दऱ्यात त्या जागेत गेला, from where the people were fleeing. म्हणजे जिथून लोक पळून चाललेले होते तिथे तो गेला. And he parked his car गेला, त्यांनी गाडी लावली, at the very base of the dam, अगदी त्या धरणाच्या पायापाशीच गाडी लावली. and standing on the running board, he cried out to the people, आणि लोकांना तो ओरडून ओरडून तिथे सांगायला लागला my dear people, listen to की me. माझ्या प्रिय लोकांना, तुम्ही माझं ऐका, The dam will hold. धरण नाही फुटणार आहे, It is not going to break. कारण धरण फार भक्कम उभं आहे, ते भक्कम बांधलंय, ते फुटणार नाहीये. The people started saying, तर लोक म्हणायला लागले, who is this madman standing close to the dam and screaming? हा कोण वेडा माणूस आहे रे, फार धरणाच्या जवळच उभं राहून ओरडतो असा. Maybe he doesn't understand the reality. कदाचित त्याला कळत नाहीये वास्तविकता काय आहे, कोण आहे हा वेडा. He said, I am the architect. तर त्याने मग सांगितलं, अरे मी आर्किटेक्ट आहे त्या Nothing is धरणाचा, going to happen. ते धरण मी बांधलंय, काही होणार नाहीये. Suddenly everyone felt very relaxed मग अकस्मात सर्वच लोकांना अगदी आराम मिळाला and the dam did not break. आणि ते धरण काही तुटलं नाही. Beloved people, तर माझ्या प्रियानो, I mean, this is a bewildered age we are living in. हा सध्याचा जो काळ आणि हे जे युग आहे, आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या युगात आपण जगतो. People are running helter skelter लोक सैरा वैरा सगळीकडे धावतायत, because everywhere is bad news. कारण सगळीकडे वाईट बातमी आहे. कुठं काय कधी होईल कोणाला माहित नाही. And at such times, अशा वेळेला there is one person who is shouting out to you, एक व्यक्ती असा आहे की जो ओरडून तुम्हाला म्हणतोय, I am the architect of your salvation. तुझ्या तारणाचा मी आर्किटेक्ट आहे, Nothing is going to happen to you. तुला काही होणार नाहीये, I will save you. मी तुला वाचवणार I आहे, am the savior of the मी world. तारणारा या संपूर्ण जगाचा. He is calling you all. तो तुम्हाला सगळ्यांना हाक He is मारत आहे, calling the whole world. संपूर्ण जगाला तो हाक मारत Trust आहे. on me. माझ्यावर विश्वास ठेवा म्हणतोय, Believe on me. माझ्यावर भरोसा टाका I म्हणतोय, can take मी care of तुम्हाला you. सांभाळू शकतो म्हणतोय.
We need to listen to Him. आपण त्याचं ऐकायची गरज आहे. We need to listen to आपण Him. त्याचं ऐकायची म्हणजे देवाचं ऐकायची गरज आहे. आपण Bible says बायबल म्हणतं in Psalm 4 verse 8, स्तोत्र 4 8 वचन, in peace I will lie down and sleep. शांतीनं मी आडवा पडीन आणि झोपीन. For you alone, O Lord, makes me to dwell in safety. कारण हे परमेश्वरा तू एकटाच मला सुरक्षित जागी ठेवतोस. Bible says in Deuteronomy 12 verse 9, अनुवादाचा 12वा अध्याय 9 वचन बायबल म्हणतं, for you have not as yet come to the resting place अजूनपर्यंत तू विसाव्याच्या जागी आलेला नाही. and the inheritance which the Lord your God is giving to आणि you. प्रभू परमेश्वराने जे वतन तुला देऊ केले त्या वतनापर्यंत आणि त्या विसाव्यापर्यंत तू अजून आलेला नाही. That's why you are restless. म्हणून तू असा बेचैन आहेस. Bible says in Matthew 17, मत्थ्याचा 17वा अध्याय बायबल म्हणतं, once a restless father knelt before Jesus एकदा एक अस्वस्थ आणि बेचैन वडील येशूंच्या समोर गुडघे टेकून आले and he said, आणि म्हणाले, Lord, have mercy on my son. प्रभू गुरुदेव माझ्या मुलावर दया करा. He is the only son and he has a strange case. एकदा हा माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याचं प्रकरण जरा विचित्रच आहे. He often falls in the fire and in the water. कारण बऱ्याच वेळेला तो आगीत पडतो, पाण्यात पडतो. Jesus said, bring the boy to me. तर येशू त्या बाबांना म्हटले की मुलगा माझ्याकडे आणा. As the boy was being brought, आणि जसं त्या मुलाला येशूंकडे आणत होते, the devil threw him down सैतानाने त्या मुलाला खाली पाडलं and he was frothing in his mouth. आणि त्याच्या तोंडाला फेस आला. And Jesus rebuked the evil मग spirit. येशूंनी त्या दुरात्म्याला धमकावलं And he said, leave that boy. आणि येशू त्या दुरात्म्याला म्हटले की या मुलाला सोड. And the devil left him. आणि सैतान त्या मुलाला सोडून गेला And the boy became sane once आणि again. मुलगा अगदी शुद्धीत आला The परत. father was so delighted. तर बाबांना म्हणजे वडिलांना इतका आनंद झाला All his restless went away. आणि त्या वडिलांमधली सगळी बेचैनता निघून गेली. You can imagine तुम्ही कल्पना करू what a शकता pain it was. किती वेदना असतील ना त्यांना. Because the small boy would suddenly fall into the fire and water. कारण त्यांचा एकुलता एक लहान मुलगा अकस्मात कधी पाण्यात पडायचा, कधी आगीत पडायचा. I mean, how long he must have put up with this kind of torture. आणि किती दिवस या पद्धतीच्या छळातनं ते वडील आणि मुलगा दोघे गेले असतील. But now he was at rest. पाहता मात्र त्या वडिलांना विसावा मिळाला. Beloved people, माझ्या प्रियानो, Jesus came for such cases. येशू अशाच प्रकरणांसाठी आले. You can come to Jesus every day. तुम्ही येशूंकडे रोज येऊ शकता He will be more than delighted to help आणि you. येशूंना अगदी आनंद होईल तुम्हाला मदत करायला. You know how it is in the world. जगात कसं आहे तुम्हाला माहितीच आहे. When people ask you for some favor, जेव्हा किंवा लोक तुम्हाला काहीतरी मदत मागतात, then they say, मग ते म्हणतात this is the last time I'm going to ask you. शेवटच्या वेळेला मी तुला ही मदत मागत आहे. I'm not going to ask you ever again. त्याच्या पुढे मी परत तुला अशी मदत मागणार. Last time. शेवटच्या वेळेला Please help me this time. प्लीज मला या वेळेला मदत कर. See, but because they know they will not be helped all the time. कारण त्यांना माहिती असतं मी सारखी सारखी मदत जर या माणसाला मागितली तर हा माणूस मला सारखी सारखी मदत करणार See, नाही. but when it comes to Jesus, पण येशूंचा जेव्हा प्रश्न येतो ना, you need to ask him over and over and over again. तुम्ही तर येशूंना सारखं 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 मागायचं. He will never be tired of येशू you. कधीही थकणार आणि दमणार नाहीयेत तुम्हाला. Praise God. देवाला धन्यवाद. That's why King David said आणि म्हणून दावीद राजा म्हणाला in Psalm 116 verse 2, स्तोत्र 116 त्यातलं दुसरं वचन, because you heard me, तू माझा ऐकल्यामुळे, because you heard me, तू माझा ऐकल्यामुळे I will ask you 1,000 times. 1000 वेळेला मी तुलाच मागीन. Praise God. देवाला धन्यवाद. What a difference between asking man and asking म्हणजे God. किती फरक आणि तफावत आहे माणसांना मागणं आणि देवाला मागणं यामध्ये. Because you answered me, तू मला उत्तर दिल्यामुळे I will keep on asking you 1,000 times. आता मी हजारो वेळेला तुलाच मागणार आहे. When others stop listening to us, जेव्हा बाकीची माणसं आपलं ऐकणं थांबवतात, we basically stop bothering them. त्याला बेसिकली आपण मग त्यांना त्रास देत नाही का. आपल्या लक्षात येतं की ह्यांना आपण सारखं सारखं मागितलेलं आवडत नाही तर आता मागायचं नाही. We stop calling them. आणि आपण त्यांना हा काही मारत नाही, आपण त्यांच्याशी बोलत पण नाही की नको. But God never stops listening to us. पण देव नाही असा. देव आपलं कधीच ऐकणं थांबवत नाही. His ears are always tuned to our cry. देवाचे कान नेहमी आपल्या रडण्याकडे लागलेले असतात. Bible says in Job 3, योबाचा 3रा अध्याय बायबल म्हणतं, I'm not at ease. मी काही अजून शांत नाहीये. I'm not quietened. अजूनपर्यंत मी काही शांत I नाही. have no rest. अजूनपर्यंत मला बरं वाटेना. This is the condition of the world. हीच अवस्था आहे आज या जगाची. But Bible says पण बायबल म्हणतं in Hebrews 4 verse 3, इब्रिकरा 4 अध्याय 3 वचन, if you believe in Jesus, you shall enter the rest of God. तुम्ही जर येशूंवर विश्वास ठेवला तर देवाच्या विसाव्यात प्रवेश कराल. Praise God. देवाला धन्यवाद. If you believe in Jesus, तुम्ही जर येशूंवर विश्वास ठेवलात you shall enter
enter the rest of तर God. तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश कराल. That means Jesus is the healer of your restlessness. याचा अर्थ येशू ख्रिस्त तुमच्या बेचैन अवस्थेचा आरोग्यदाता आहे. You may be saying, तुम्ही असं म्हणत असाल how कदाचित, can I heal my broken heart and my broken soul? नाही पण माझं हृदय तुटलेलं आहे, माझा जीव तुटलेला आहे, आणि तुटलेल्या जीवाला हृदयाला कोण आरोग्य देणार? Come to Jesus. येशूंकडे या ना. Yes, there is a spiritual healing, there is a soul healing, there is a spirit healing, एक आध्यात्मिक आरोग्य आहे, जीवाचं आरोग्य आहे, आत्म्याचं आरोग्य आहे, there is a body healing. शारीरिक आरोग्य पण आहे. Some say, Pastor, काही लोक म्हणतात, पास्टर I don't know why I feel restless. मला नाही कळत मला असं बेचैन का वाटतंय. Why do we feel restless? का आपल्याला असं बेचैन वाटतं? How can we overcome restlessness? कसं काय या बेचैन अवस्थेवर मात करायची? Say, even the rich feel restless. श्रीमंत लोकांना सुद्धा अमाप पैसा असूनही अस्वस्थ आणि बेचैन वाटतं. Even the poor feel restless. गरीबाची पण ती स्टोरी आहे, त्यांनाही अस्वस्थ वाटतं. What will you do when you feel restless? आता करायचं काय? आपल्याला जेव्हा बेचैन वाटायला लागतं तेव्हा करायचं काय? One person said, why do I feel restless, Pastor, all the time? एका व्यक्तीने मला विचारलं, पास्टर मला सदोदित अस्वस्थ वाटतं ते का? What should I do to feel normal, Pastor? काय करू मी नॉर्मल वाटायला? See, these are some of the questions that are troubling mankind for centuries. हे जे काही प्रश्न आहेत ना, ते मानव जातीला शतकोनशतकं सतवतायत. Firstly, you feel restless because your soul cannot rest until it rests in the bosom of God. पहिलं तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं कारण की तुमचा जीव जोवर देवाच्या उरापाशी विसावा घेत नाही तोवर त्याला विसावा मिळणार नाही. That's why even the rich feel restless, आणि म्हणून श्रीमंत लोकांना पैसा असून पण अस्वस्थ वाटतं. because their soul needs पण God. जीवाला देवाची गरज आहे. And so God promises मग देव वचन देतो. in Exodus 33 verse 14, निर्गमाचा 33वा अध्याय 14 वचन, my presence shall go with you and you will get rest. माझा सहवास म्हणजे माझी उपस्थिती तुझ्या बरोबर जाईल आणि तुला विसावा मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. One lady was crying because she was restless for a little daughter. एक स्त्री होती आणि फार रडत होती कारण तिला तिच्या लहानशा मुलीविषयी ना काहीतरी अस्वस्थ वाटत She होतं. had a lump on her neck, तिच्या मानेवर गाठ होती, and so she was very, very scared तर तिला भीती वाटत होती फार. because that child had to be operated. का आता त्या मुलीचं ऑपरेशन करायला लागणार आहे. And the doctor said, we don't know how successful we shall be. डॉक्टर म्हणतायत की ऑपरेशन केल्यावर सुद्धा ते किती यशस्वी होणार आहे माहित नाही. So the mother brought her daughter for our meeting. आईचा जीव तो शेवटी, मग त्या आईनं त्या मुलीला आपल्याकडे सभेला आणलं. On that Saturday meeting, त्या शनिवारच्या सभेमध्ये when I was praying for the people, जेव्हा आलेल्या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करायला लागलो, the mother started praying for the child. त्या मुलीची आई मुलीसाठी प्रार्थना करायला लागली. She placed her hand on the child तिनं मुलीवर हात ठेवला and she was crying. आणि रडून रडून प्रार्थना करायला Even the लागली. little girl was ती crying. लहान मुलगी पण रडायला लागली. Suddenly she jumped up, that small मग girl अचानक jumped त्या up, लहान मुलीनं उडी मारली and she said that swelling, that lump is gone. आणि म्हणाली, गाठ गेली, गाठ गेली. Jesus healed that म्हणजे child. येशूनी त्या मुलीला बरं केलं. Amen. आमेन. I mean, Jesus can do anything. येशू काहीही करू शकतात. आपल्याला पटो न पटो येशू आहेत ते काही करू शकतात. Some wrongly think if only I can get my food, clothing and shelter, I will be at rest. काही लोकांचा असा चुकीचा विचार असतो की मला फक्त खायला प्यायला आणि घालायला मिळालं, राहायला मिळालं तर मला नेहमी शांत वाटेल, असा चुकीचा विचार काही लोकांचा असतो. But often this feeling of restlessness will be felt even though life isn't too bad. पण बऱ्याच वेळेला ही अस्वस्थता आणि बेचैन अवस्था माणसाला घेरून टाकतेच. म्हणजे आयुष्य जरी सुरळीत चाललेलं असलं ना तरीही माणसाला कधी कधी अचानक अशांत वाटतं. Things are good, गोष्टी ठीकठाक आहे but still we can't shake the feeling that something is missing. तरी पण आपण ती जी एक भावना असते ना तिला हुडकारू नाही शकत की आपल्याला कुठेतरी जाणवं असतं की नाही पण काहीतरी राहून गेलंय, नाही पण काहीतरी मिसिंग आहे, Yes, something has to be fixed in my life. काहीतरी मिसिंग आहे माझ्या जीवनात, काहीतरी फिक्स व्हायला हवंय, काहीतरी मिसिंग. सगळं ठीकठाक चाललेलं असलं तरी पण असं वाटतं Or then something bad may happen tomorrow. किंवा उद्या काहीतरी वाईट होणार आहे. I mean, we don't know the events that may spring up. आपल्याला माहित नसतं ना की काय घटना होणार आहेत पुढे आपल्या आयुष्यात. I know when circumstances are terrible, मला माहितीये जेव्हा परिस्थिती अवघड होते we know exactly why we can't have peace. आपल्याला अगदी बरोबर माहिती असतं की आपल्यात शांती का नाहीये, Or we know who the culprit is behind our किंवा restlessness. आपल्याला हे पण माहिती असतं की मला जे असं अशांत वाटतंय त्याच्या मागचा गुन्हेगार कोण आहे. But through the years, पण वर्षानुवर्ष I have learned something about this term restlessness. अशांत हा जो काही शब्द किंवा बेचैन किंवा अस्वस्थ ज्याला म्हणतात हा जो शब्द आहे त्याच्याविषयी मी एक गोष्ट शिकलोय That it is always there. की अस्वस्थता नेहमीच माणसात असते. Whether you are rich, whether everything is going fine with you or मग not. तुम्ही श्रीमंत असा, धनवान असा, तुमचं सगळं ठीकठाक चाललेलं असो नसो त्यांनी काही फरक पडत नाही. अस्वस्थ माणसाला नेहमी वाटतं Everything is there. सगळं आहे, Everything is done. खायला प्यायला घालायला राहायला सगळं आहे.
suddenly you will feel that तरी restlessness. अचानक असं बेचैन वाटतं. But the moment I focus my eyes on Jesus, पण ज्या क्षणाला माझे डोळे मी येशूंवर केंद्रित करतो, heavenly calmness comes into my त्या soul, स्वर्गीय शांती माझ्या जीवात येते and that restlessness goes up. आणि मग ती अस्वस्थता जाते. Even in good times, चांगल्या काळात सुद्धा, even in good things. चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Isaiah 26 verse 3, यशया 26:3, God will keep him in perfect peace whose mind is stayed on him. ज्याचं मन देवावर केंद्रित आहे त्या माणसाला देव परिपूर्ण शांतीत ठेवेल. Stayed on him always. ज्याचं मन देवावर केंद्रित आहे Because he trusts in him. कारण की त्याचा देवावर विश्वास आहे. So while the world is running to every psychiatrist and meditation तर centers, संपूर्ण जग कुठेतरी ध्यान धरायला जात आहे किंवा कुठल्या मानसिक तज्ञांकडे सल्ला घ्यायला जात आहे or therapists or some kind of counselors, किंवा काहीतरी थेरपी करून घ्यायला जात आहे, डिटॉक्स करून घ्यायला जात आहे. the simple answer is let your restless mind be stayed on God. साधं सरळ सोपं उत्तर या सगळ्याचं एकच आहे, तुझं मन देवावर ठेव And you will find rest for your आणि soul. तुझ्या जीवाला तुला शांती सापडेल. That is what I do. मी तेच करतो. When agitation and anxiety shakes me, जेव्हा केव्हा माझ्या जीवनात काही चिंता तणाव येतात, I run to Jesus. मी येशूंकडे धावतो. Full speed, अगदी पूर्ण वेगाने, no turning back. अजिबात मागे वळायचं नाही Lay my burden at his feet आणि सांगून सगळी माझी ओझी येशूंच्या पायी टाकतो and move around empty. आणि मग रिकामं फिरतो. Because that's what the Bible says. बायबलमध्ये असंच लिहिलंय, A child of God must do. देवाच्या मुलांनी असंच करायला पाहिजे. Open your Bibles. आपलं बायबल उघडा In तुम्ही. Psalm 55 verse 22. स्तोत्र 55 त्यातलं 22व वचन. Cast your burdens on the Lord and he will take care of you. He will not permit the godly to be moved. आपली सगळी ओझी प्रभू चरणी टाका आणि तो तुम्हाला सांभाळेल. तो भक्तिमानांना ढळू देणार नाही. So simple and so plain. इतकं साधारण सरळ आहे ना, The devil makes it complicated. पण सैतान ते अवघड करून सोडतो. The devil confuses your mind. सैतान सगळा गुंता करतो, तुझ्या डोक्यात गोंधळ करतो He makes you to run every place. आणि सैतान तुला सैरा वैरा सगळीकडे धावायला He लावतो makes you to try everything under the sun. आणि सगळे प्रयत्न करायला लावतो सूर्याखाली. See, it's very tempting to call friends कसं आहे, at such times. मित्रांना अशा वेळेला बोलवणं हा मोह फार होतो आपल्याला की Very चला, tempting to call upon doctors. हा मोह फार होतो आपल्याला अशा सगळ्या प्रसंगांमध्ये लगेच आपण मित्रांना बोलू, मैत्रिणींना बोलू, डॉक्टरांना बोलू, Or हे try फार- some remedies. असे मोह फार होतात की नाही आपण काहीतरी उपाय करून बघू. But see, only Jesus is the answer. He knows and sees the heart. पण खरं म्हटलं तर फक्त येशू एकमेव उत्तर आहेत, कारण येशू आपलं हृदय बघतात. He knows the root of your restlessness. येशूंना तुमच्या अशांतते मागचं मूळ कारण ठाऊक आहे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Isaiah 32 verse 18, यशया 32 त्यातलं 18वं वचन, my people will live in peaceful habitation माझे लोक शांतिमय वसतिस्थानात राहतील and in secure dwellings आणि सुरक्षित वसतिस्थानात राहतील and in undisturbed resting places. आणि अशा विषयाच्या जागी राहतील की जिथे त्यांचं मन अस्वस्थ होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. So do you want rest? मग आता विसावा हवा का? God is ready to give you. देव तुम्हाला तो विसावा द्यायला तयार पण आहे. Now is your time to focus on God. आत्ताची वेळ तुमची देवावर लक्ष केंद्रित करायची वेळ आहे. Let's all just stand up and focus our heart and our minds आपण and our सर्वांनी eyes केवळ on उभे God. राहूया आणि आपलं मन, आपला जीव सगळं काही प्रभूवर केंद्रित करूया. And at such a time, call on to Him that He will give you rest for your souls. He is the greatest remedy that God has given to आणि mankind. अशा वेळेला देवाच्या नावाचा धावा करूया, कारण येशू ख्रिस्त एकमेव उपाय देवाने संपूर्ण मनुष्य जातीसाठी दिलाय. Every man will fail you. प्रत्येक माणूस तुम्हाला अपयश देईल, Jesus will not. येशू नाही देणार. Are you ready? तयार आहात? Then close your eyes. मग आता डोळे बंद करा, Look to Jesus येशूंकडे पहा and make this prayer after me. आणि प्रार्थना माझ्या मागून Say, सर्वांनी my करा. God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे, I have sinned against you. तुझ्या विरुद्ध मी पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर, Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Lord, प्रभू, I am restless. मी अशांत आहे, Restless in my mind. मी अस्थिर आहे, माझं मन थाऱ्यावर नाही, Restless in my emotions. माझ्या भावना थाऱ्यावर नाहीत, My thought is restless. माझे विचार सगळे अस्वस्थ आहेत. Master, प्रभू, I know मला ठाऊक आहे, you are the Prince of Peace. तू एकटा शांतीचा राजकुमार आहेस. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर, Come into my heart. माझ्या हृदयात ये, Change my life. माझं जीवन बदल. I accept you, Jesus, मी as तुला my स्वीकारते. Lord and Savior. येशू ख्रिस्ता, मी तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत आहे. Let your peace
come into my life. तुझी शांती माझ्या जीवनात येऊ दे. All that unsettled things, Lord, you settle it in my आणि life. तो सगळा अस्थिरपणा काढून माझ्या जीवनाला एक स्थिरता दे. Give me peace, मला शांती दे. solace to my mind. माझ्या मनाला विसावा दे. Change my situation. माझी परिस्थिती बदलून टाक. The Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत The आहे. Lord is changing your प्रभू situation. तुमची परिस्थिती बदलत आहे. Focus your mind on Jesus. आपलं मन येशूंवर केंद्रित करा. See what He did for you. येशूंनी तुमच्यासाठी जे केलंय ते पहा. He paid for your sins on the येशूंनी cross. तुमच्या पापांची किंमत वधस्तंभावर मोजली. He is ready to take care of येशू- every ordeal in your life. येशू तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती सांभाळायला तयार आहेत. I pray, मी प्रार्थना करतो. Lord Jesus, touch them. प्रभू येशू तू त्यांना स्पर्श कर. Those who need healing, heal them. ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. Some are sick for a long, long time. काही लोक फार काळापासून आजारी आहेत. Heal them, त्यांना Lord. आरोग्य दे प्रभू. Set them free in त्यांना Jesus' मोकळं name. कर येशूच्या नावामध्ये. There are some people who are in debts for a long काही time. लोकांना बऱ्याच दिवसांपासून कर्ज आहे. Remove them from their debts. त्यांचं कर्ज काढून टाक प्रभू. Some have stress because of some family काही problems. लोकांना काही पारिवारिक समस्येमुळे टेन्शन आलंय. Lord, प्रभू heal that family. त्या परिवाराला आरोग्य दे. Let them come together. त्यांना एकत्र कर. Let there be joy and happiness in the people's lives. आनंद आणि शांती आणि खुशी त्यांच्या जीवनात येऊ दे. Those who need a job, give them a job. ज्या लोकांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घराची गरज आहे त्यांना घर दे. Prosper them all. त्यांना समृद्ध कर सर्वांना. In the name of Jesus, I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Don't worry about anything. आता कशाचीच काळजी करू नका. God has taken care of it all. देवाने सगळं काही सांभाळलेलं आहे. I hope you have cast your cares upon Jesus. माझी अशी आशा आहे की तुम्ही आपल्या चिंता येशूंच्या पायी टाकल्या In the असतील coming days, आणि येत्या दिवसात you will see God doing a miracle for you. देव तुम्हाला चमत्कार करताना दिसेल. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise be to the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. We thank God for our Pastor Peter and Pastor Jayashree. आपण परमेश्वराचे आपल्या पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांच्यासाठी आभार मानूयात. Their words were life-giving त्यांचे शब्द जीवन देणारे and their prayer life-changing. आणि त्यांच्या प्रार्थना जीवन बदलून टाकणारे होते. Now the final announcements. आणि आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. We are sure you have been blessed by this video. Do give a like to it. आमची खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आशीर्वाद मिळाले आहेत. तर या व्हिडिओला नक्की लाईक द्या. Tune in tomorrow at 11 a.m. for the online Sunday service. उद्या सकाळी 11 वाजता उपासना सभेसाठी नक्की ट्यून इन करा. God bless you all, my dear brothers and sisters. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.